विधानसभेत घोषणा केली होती। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27 पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27 अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26 पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीने मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। एक पीपीपी डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतलेला कॅबिनेटने, त्याच्यावरून आता जे एसटी संघटना आहे, राहुल गांधींना कदाचित या गोष्टीची कल्पना नसेल की प्रोएक्टिव्हली सरकारने कारवाई करून पेपर फोडणाऱ्यांना पकडलं आणि म्हणून ती परीक्षा पुढे नेली। पेपर फुटल्यानंतर नाही, त्याच्या आधी ही कारवाई महाराष्ट्र सरकारने आमच्या पोलिसांनी केलेली आहे आणि निश्चितपणे पुढची परीक्षा योग्य पद्धतीने व्हावी याचं नियोजन चाललंय। त्याच्या तारखा देखील लवकरच आम्ही घोषित करणार आहोत। फक्त मला याची कल्पना नाही की राहुल गांधींनी हे ट्विट परदेशातनं केलंय की देशातनं केलंय, कारण ते बहुतांश वेळी परदेशात असतात, त्यामुळे त्यांना सगळी माहितीच असते असं नाहीये। सर, त्यांनी 3 प्रश्न उपस्थित केले की एकतर या सगळ्या प्रकरणाचं उत्तरदायित्व तुम्ही स्वीकारावं, त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी हे देखील जाहीर करावं की तुम्ही नवीन परीक्षा कधी घेताय, आणि शेवटचा प्रश्न, ज्यांचं वर्ष वाया गेलंय त्यांना त्या वयाच्या अटीमधून सूट देण्यात यावी, अशा 3 प्रश्न। मला असं वाटतं की या तिन्ही गोष्टींचं उत्तर यापूर्वीच दिलेलं आहे। आपण प्रोएक्टिव्हली कारवाई केली आहे। ज्यांना पकडलंय ते तर आंतरराज्यीय गुन्हेगार निघालेले आहेत, इतर राज्यांमध्ये त्यांनी कारवाई केलेली आहे। त्यामुळे ही जी कारवाई आपण केली यामुळे अनेक राज्यातली पेपरफूट वाचवण्याचं काम आपल्या सरकारने केलं आहे। राहुल गांधींनी पहिल्यांदा स्वतःकडे, स्वतःच्या पक्षाकडे, स्वतःच्या सरकारकडे पाहावं आणि त्याच्यानंतर हे बोलावं। आजच्या कॅबिनेटमध्ये काही निकष आहेत ते बदलले गेले, त्याच्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या वाढताना दिसून येते। विधानसभेत घोषणा केली होती। आजपर्यंत सगळ्या कर्जमाफी योजनांमध्ये लगतच्या कर्जमाफी योजनेतले जे पात्र उमेदवार असतात त्यांना अपात्र करण्यात आलं। यावेळी आम्ही त्यांनाही 50,000पर्यंत पात्र करण्याचा निर्णय घेतला होता, पहिल्यांदा खास बाब म्हणून। परंतु रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात सत्ता पक्षाचे आमदार मला भेटले आणि त्यांनी विनंती केली की त्यांनाही 2 लाखापर्यंत कर्जमाफी द्यावी, म्हणून पहिल्यांदा राज्याच्या इतिहासामध्ये कर्जमाफीमध्ये त्यांचाही समावेश करण्यात आलेला आहे। मुळामध्ये दुसरी जी अट होती की 26-27 पैसे भरले तर प्रोत्साहनपर पैसे मिळतील, ती 26-27 अट जी आहे ती आपण काढून टाकलेली आहे। 25-26 पैसे ज्यांनी भरले असतील त्यांना प्रोत्साहनपर अशा पद्धतीने मदत मिळणार आहे। यामुळे काही शेतकरी जे अपात्र झाले असते ते सगळे पात्र झालेले आहेत आणि मला असं वाटतं आता देशातली आणि राज्यातली सगळ्यात मोठी कर्जमाफी 56 लाख शेतकऱ्यांकरता ही कर्जमाफी आपण त्या ठिकाणी जाहीर केली। एसटी महामंडळाचे एक पीपीपी डेव्हलपमेंट करण्याचा निर्णय घेतलेला कॅबिनेटने, त्याच्यावरून आता जे एसटी संघटना आहे त्या कामगारांच्या आणि बाकीचे विरोध असतील असं दावा आहे की गव्हर्नमेंटच्या जागा लँड विकण्याचा हा प्रकार दावा। पहिल्यांदा तर ज्या संघटनांनी सांगितलं त्या संघटनांना मला हे विचारायचं आहे की एसटी तोट्यात आहे, त्याच्याकरता तुम्ही काही करताय का? काही उपाययोजना केल्या आहेत का? केवळ प्रत्येक गोष्टीवर टीका करायची आणि एसटी मात्र तोट्यात ठेवायची, हे बंद केलं पाहिजे।
एकही जागा विकली जाणार नाही. या ठिकाणी लॉंग टर्म डेव्हलपमेंटचा प्लॅन तयार करण्यात आलेला आहे आणि या जागांची लीज होणार आहे. जागांची मालकी ही सदैव एसटी महामंडळाचीच असणार आहे. त्यामुळे कुठलाही त्या ठिकाणी माहिती न घेता केवळ प्रत्येक गोष्टीला विरोध करायचा हे योग्य नाही आहे. पहिल्यांदा या सगळ्या संघटनांची जबाबदारी आहे की एसटीच्या सगळ्या घोटाळ्यांना बाजूला करून एसटी फायद्यात आणली पाहिजे. या दृष्टीनं मात्र कुठलंही काम करताना ते दिसत नाही. तर आणि यांनी एक धक्कादायक दिवस केलेला आहे. ते असं म्हणतायत की हा सगळा जो प्रकार 2008 साली झालेला मुंबईतला दहशतवादी हल्ला होता हा ISI आणि काँग्रेसचा प्लॅन होता. श्री मणी यांनी जे दावे केलेले आहेत हे प्रचंड धक्कादायक आहे. शेतकरी एक मित्रांनो, प्रकारे महाराष्ट्र सरकारने राज्यातील माझ्या सहित शेतकऱ्यांसाठी सगळ्यांना मोठी गुड न्यूज दिलेली आहे. शेतकरी यातनं मित्रांनो, केवळ तुम्हाला धक्काच माहितीच आहे बसलेला की नाही तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रश्न 2 लाख उपस्थित रुपये झाले आहेत. कर्जमाफी व काही 50,000 गोष्टी रुपये त्या प्रोत्साहन काळामध्ये देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मीही आणि विधानसभेत शेतकरी मित्रांनो, उपस्थित अनेक केल्या होत्या आणि लाभार्थ्यांच्या आपल्याला खात्यामध्ये कल्पना पैसे असेल जमा सुद्धा झालेले आहेत. तर विधानसभेच्या शेतकरी पटलावर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की या राज्य संदर्भात सरकारने इंटेलिजन्स मागील काय होता अर्थसंकल्पीय हे अधिवेशनामध्ये देखील त्या काळात मी 36,000 मांडलेलं आहे. कोटींचा भरीव निधी त्यामुळे शेतकऱ्यांसाठी आता तर अशा जाहीर प्रकारचं केलेला वक्तव्य होता. येणं आणि शेतकरी मित्रांनो, हे आता त्यांच्या खात्यामध्ये मला असं वाटतं हे अतिशय पैसे देखील धक्कादायक आहे. माझी यायला अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो की या संदर्भात आपण राज्याचे योग्य मुख्यमंत्री चौकशी देवेंद्र झाली फडणवीस पाहिजे. व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे. आपल्या तर राज्याचे माझी एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी किमान शेतकऱ्यांसाठी 2 पानं तरी रामरक्षेचे वाचावे. शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ करणार, राजकीय आंदोलन रामाच्या नावाखाली करणं योग्य नाहीये. अशा मोठमोठ्या मागच्या वेळेस ते रामरक्षा वाचू शकले नाहीत. आणि ते आता अंमलात सुद्धा मी आणले देखील आहेत. त्यांची तर तयारी शेतकरी असेल तर मित्रांनो, तुमचे- त्यांच्यासोबत रामरक्षा तर म्हणायला शेतकरी तयार आहे. मित्रांनो, सरसकट मला पूर्ण कर्जमाफीच्या रामरक्षा येते. याद्या ह्या सर्व जाहीर समजा झालेल्या नसती आहेत. आली आणि ह्या तरी याद्या किमान वाचता तर कोर्टामध्ये यायला पाहिजे. सुद्धा आलेल्या आहेत. तुम्ही रामरक्षा शेतकरी आंदोलन मित्रांनो, करता तुमचं यादीमध्ये आणि नाव आहे रामरक्षाच की वाचता येत नाही. ते लवकरात लवकर कुठलं check आंदोलन आहे करा तुमचं? आणि लवकरच तुमची ई-केवायसी करून घ्या. जर का तुम्ही ई-केवायसी केली नाही तर तुमच्या खात्यामध्ये 1 रुपया सुद्धा जमा होणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, तुमचं जर का कर्ज माफ करायचं असेल तर लवकरात लवकर देखिए, तुमच्या यादीमध्ये नाव उद्धव आहे की नाही ठाकरे ते check जी करा आणि एक लवकरात लवकर हताश, तुमची ई-केवायसी निराश करा. और ई-केवायसी फ्रस्ट्रेटेड केली व्यक्ति है. तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. इनका आणि ते राजनीति मिळणार में नाही. कोई तर वजूद शेतकरी बचा नहीं मित्रांनो, है. ही महत्त्वपूर्ण अशी ये जो माहिती सारी होती. चीजें वो हा बोलते व्हिडिओ हैं जास्तीत जास्त फ्रस्ट्रेशन से शेतकरी बोलते हैं. मित्रांपर्यंत अशाच शेतीविषयी सरकारी योजनेविषयी माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि 20 कंटेनर भाजी दुबईला पाठवतो महिन्याला आणि 10 कंटेनर भाजी आता कॅनडामध्ये पाठवतो. हे जे IQF आहे याच्यामध्ये भाजी वर्षभर ताजी